पक्षाचे अबू आजमेर राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेलांसोबत प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती। ईशान्य मुंबईत राष्ट्रवादीला आझमींचा फायदा होणार। 5 वर्षांपूर्वी नवनीत राणांना उमेदवारी देऊन चूक केली, ती चूक आता सुधारायची आहे। शरद पवारांचा नवनीत राणांवर निशाणा। शरद पवार नवनीत राणांच्या पाठीशी आहेत। भाजपात जाण्याआधी नवनीत राणांनी पवारांचे आशीर्वाद घेतलेले आहेत। पवारांच्याही मनात भाजपच आहे, रवी राणांचं वक्तव्य। पवारांनी 2 वेळा चूक केली, पण अमरावतीकरांना भोगावं लागलंय। मोठ्या लोकांनी एवढी मोठी चूक करू नये, बच्चू कडूंचा शरद पवारांवर निशाणा। आम्ही लोकसभेच्या 16 जागा लढवणार। लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार। वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री शिंदेंचा दावा। मिलिंद नार्वेकरांना आमच्याकडून कोणतीही ऑफर नाही। नार्वेकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाच्या चर्चांवर मुख्यमंत्री शिंदेंचा खुलासा। सांगलीतून विशाल पाटील यांची बंडखोरी कायम। अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही। सांगलीत काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली। कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही। सांगलीचा आवाज लोकसभेत पोहोचवणार। सांगलीत फक्त 2 उमेदवार। माझी लढाई दंडुकेशाही विरोधात, विशाल पाटलांचा निर्धार। विशाल पाटलांसंदर्भातला निर्णय हायकमांड घेणार। शिस्तपालन समितीचा अध्यक्ष म्हणून मी निर्णय घेऊ शकत नाही, पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया।